नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, धमाल फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता। तेव्हापासून या फ्रँचायझीचे 3 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत। दुसरा चित्रपट डबल धमाल 2019 साली रिलीज झाला होता आणि त्यानंतर 9 वर्षांनी टोटल धमाल 2019 मध्ये रिलीज झाला। आता तिसरा धमाल नंतर चौथ्यासाठी तयारी सुरू आहे। गेल्या 17 वर्षात धमाल ही हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त काळ चालणारी फ्रँचायझी ठरली आहे। 2019 मध्ये दिग्दर्शक इंद्र कुमारने अजय देवगन, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी यांच्यासोबत टोटल धमाल बनवला, जो खूप हिट ठरला। वृत्तानुसार भूषण कुमार धमाल 4 ची निर्मिती करणार आहेत। विशेष म्हणजे यावेळी अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी या चित्रपटातील संपूर्ण कलाकार पुनरागमन करणार आहेत। हा चित्रपट या वर्षीच्या अखेरीस फ्लोअरवर जाईल। या चित्रपटाची तयारी जोरात सुरू असून धमाल 4 या फ्रँचायझीचा सर्वात मोठा चित्रपट ठरणार आहे। या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत बोलायचे झाले तर पुढील वर्षी हा चित्रपटगृहात दाखल होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। यानंतर बघूया पुढील अपडेट। मिर्झापूर 3 च्या प्रेक्षकांना प्रचंड क्रेज आहे। Amazon प्राइमवर या वेब सिरीजचा पहिला सीझन तुफान यशस्वी ठरला होता। त्यानंतर दुसरा सीझन आला आणि आता तिसरा सीझन कधी येणार याची प्रतीक्षा होती। आधी मिर्झापूर 3 च्या मेकर्स कडून काही हिंटही देण्यात आल्या होत्या। आता मिर्झापूर 3 ची कन्फर्म रिलीज डेट समोर आली आहे। पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांची मिर्झापूर 3 मध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे। या सीझन मध्ये मुन्ना भैया म्हणजे दिव्येंदु शर्मा दिसणार नाही। आता मिर्झापूरचा तख्त कोण राखणार याची लढाई तिसऱ्या सीझन मध्ये सुद्धा सुरू राहणार आहे। आता कालीन भैया आणि गुड्डू पंडित यांच्यामध्ये बाजी कोण मारतो याची उत्सुकता आहे। कालीन भैया मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काय करणार, पुन्हा एकदा रक्तरंजित खुनी संघर्ष कसा असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 5 जुलैला मिळणार आहे। तर मित्रांनो, मिर्झापूर वेब सिरीजचा तिसरा सीझन पुढच्या महिन्यात म्हणजेच 5 जुलैला येणार आहे। मित्रांनो, दिग्गज अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोकसभा निवडणूक निकालावर भाष्य केले। नसरुद्दीन शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांचा द्वेष करत नाहीत हे त्यांनी पटवून देऊ शकले तरी खूप होईल असे नसरुद्दीन शाह यांनी म्हटले। या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम कट्टरवाद्यांनाही फटकारले। द वायरला दिलेल्या मुलाखतीत नसरुद्दीन शाह यांना विचारण्यात आले की भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत। त्यावर नसरुद्दीन शाह म्हणाले की मोदींना अनेक प्रकारचे हेडगिअर म्हणजेच टोपी आवडतात। मला त्यांना जाळीदार कॅपमध्ये पाहायची आहे। मी योग्य मुस्लिम पाहू इच्छितो। मला वाटतं की द्वेष पसरवणारी भाषणे संपली पाहिजेत। मला अधिकाधिक महिलांना संसदेत पाहायची आहे। मोदी इतके अहंकारी आहेत की ते कधीच मान्य करत नाही की त्यांनी चूक केली तर फक्त साधीकृती म्हणून जाळीदार टोपी घालावीत। गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी उपोषण केले होते। हे लाक्षणिक उपोषण संपल्यानंतर समाजातील विविध घटकांनी धर्मगुरूंनी त्यांची भेट घेतली होती। त्यावेळी मुस्लिम धर्मगुरू मौलवींनी त्यांना जाळीदार टोपी दिली होती। ती परिधान करण्यास मोदींनी नकार दिला होता। मोदींनी जाळीदार टोपी परिधान केली असती तर आम्ही वेगळे नाही असा संदेश गेला असता। मुस्लिमही या देशाचे नागरिक आहेत, त्यांच्यासोबत माझे वैर नाही असे मोदींना दर्शविता आले असते असे नसरुद्दीन शाह यांनी म्हटले। यानंतर बघूया पुढील अपडेट। कोटा फॅक्टरी सीझन 3 या बहुप्रतीक्षित सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। नेटफ्लिक्स इंडियाने हा ट्रेलर शेअर केला आहे। ट्रेलर मध्ये जितू भैया IIT प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी पास व्हावे यासाठी शिकवणी घेताना दिसून येत आहे। कोटा फॅक्टरी सीझन 3 पाहून प्रेक्षकांना अंदाज येईल की कोटामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तगडी स्पर्धा आहे। तसेच या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्थांमध्येही मारामारी आहे। कोटामधील शिक्षण संस्था या एखाद्या फॅक्टरी प्रमाणे काम करतात, पण जितू भैयाची शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांसोबत डील करण्याची पद्धत वेगळी आहे। त्यामुळे त्याच्या शिकवणीवरही प्रश्न उपस्थित केले जातात। कोटा फॅक्टरी सीझन 3 या सिरीजचं दिग्दर्शन प्रतीश मेहता यांनी केलं आहे। कोटा फॅक्टरीच्या पहिल्या सीझनचा प्रीमियर 2019 मध्ये TVF प्ले आणि YouTube चॅनलवर झाला होता। आता नेटफ्लिक्स इंडियाने 2021 मध्ये या सिरीजचा दुसरा भाग रिलीज केला। चाहते आता या सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत। मित्रांनो, वरुण धवन याची पत्नी नताशा दलाल हिने 3 जून 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिलाय। वरुण आणि नताशा यांनी अजून मुलीच्या नावाची घोषणा केली नाही। वरुण धवन, नताशा आणि त्यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले। या फोटोमध्ये वरुण धवन हा आपल्या लेकीला रुग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसला, मात्र यावेळी मुलीचा चेहरा दिसू दिला नाही। आता लेकीच्या जन्मानंतर वरुण धवन हा नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे। सध्या वरुण धवन आणि नताशा हे जुहू मधील एका अपार्टमेंट मध्ये राहत आहेत, जी वरुण धवन याने 2017 मध्ये विकत घेतली होते। आता जे आलेल्या रिपोर्ट्सनुसार वरुण धवन हा भाड्याच्या घरात शिफ्ट होणार आहे। अत्यंत आलिशान घरात राहण्यास वरुण धवन जातोय। आता वरुण धवन हा ऋतिक रोशनचा भाडेकरी होणार आहे। होय, तुम्ही खरे ऐकले। वरुण धवन हा ऋतिक रोशनच्या मुंबई येथील जुहू येथील सी फेसिंग अपार्टमेंट मध्ये शिफ्ट होत आहे। वरुण धवन याने हे घर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। हे एक अत्यंत आलिशान असे घर असल्याचे देखील सांगितले जात आहे।
यानंतर एक महत्त्वाची अपडेट, देशातील पहिली महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शौर्य, सत्य, प्रेम, ताकद आणि काही चांगले करण्याची इच्छाशक्ती आणि कृती याचा प्रवास आता चित्रपटगृहात दिसणार आहे. किरण बेदी यांच्यावर आधारित बेदी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेदी या चित्रपटाचे दिग्दर्शन कुशल चावला करणार आहेत. या चित्रपटातील स्टारकास्ट बाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 2025 मध्ये रिलीज होणार आहे. किरण बेदी या IPS अधिकारी असताना त्यांनी अनेक कठोर भूमिका घेतल्या होत्या. निडर, प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. 1972 मध्ये ते IPS अधिकारी झालेल्या. जवळपास 35 वर्ष भारतीय पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर 2007 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या वेळी त्या ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदी कार्यरत होत्या. किरण बेदी यांनी दिल्ली व्यतिरिक्त गोवा, चंदीगड आणि मिझोरम मध्ये IPS अधिकारी म्हणून काम केले आहे. 1994 मध्ये आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार समजले जाणाऱ्या मॅग्सेसे पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.